दरवर्षीप्रमाणे गौरी आणि गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत मोतीचूरचे लाडू। हे लाडू जर घरच्या घरी बनवता येत असतील तर बाजारातून विकत का घ्यायचे? आणि जर तुम्ही विचार करत असाल की हे लाडू घरी बनवणं खूप अवघड आहे, ते मी घरी बनवू शकेल का? तर त्यासाठी ही लाडूची प्रोसेस मी अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे, जेणेकरून आपले मोतीचूरचे लाडू खूप छान मऊ आणि रसाळ होतील। तर त्यासाठी हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मोतीचूरच्या लाडूसाठी बेसन पीठ आपल्याला लागणार आहे। 1.5 वाटी बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे लाडूसाठी। आता काय करायचं, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला या बेसनाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बघा, हे थोडं घट्ट वाटतंय आपल्याला। हे बॅटर थोडंसं सैलसर पाहिजे, म्हणून मी अजून थोडंसं पाणी ॲड करून हे बॅटर मी मिक्स करून घेते। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे बॅटरची। आता आपण ह्या बॅटरमध्ये किंचितसं मीठ ॲड करणार आहोत। त्यानंतर केशरी रंगाचा थोडासा फूड कलर मी इथे ॲड करणार आहे। आता हे दोघीही साहित्य आपल्याला बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्या बॅटरमध्ये बेकिंग सोडा ॲड करणार आहोत। किंचितसा बेकिंग सोडा घालायचा आहे। हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। हे बॅटर बनवत असताना एकच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की या बॅटरमध्ये बेसनाच्या गुठळ्या राहायला नकोत। तर बॅटर इथे आपलं बनवून तयार आहे। आता बघूयात नेक्स्ट प्रोसेस। साखरेचा पाक आपल्याला बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1.5 कप साखर घेते आणि जेवढी साखर आपण घेणार आहे तेवढंच पाणी आपल्याला या साखरेत मिक्स करून घ्यायचं आहे पाक बनवण्यासाठी। आता सुरुवातीला साखर वितळते तोपर्यंत गॅस फ्लेम आपल्याला हाय राहू द्यायची आहे। हे बघा, इथे आपली साखर पूर्ण वितळलेली आहे। तर आता मी इथे ॲड करणार आहे थोडीशी वेलची पावडर। छान सुगंध येतो पाकाला वेलची पावडरमुळे। आता या मोतीचूरच्या लाडूसाठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्या या मोतीचूरच्या लाडूला छान केशरी रंग यावा म्हणून मी या पाकामध्ये पुन्हा थोडंसं फूड कलर ॲड करणार आहे। आता आपल्याला हा पाक एक 5 ते 7 मिनिट मंद आचेवर व्यवस्थित घट्ट होऊ द्यायचा आहे। तोपर्यंत आपण मोतीचूरच्या लाडूसाठी बुंदी बनवून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवून घेणार आहे। बुंदी करण्यासाठी तेल आपल्याला इथे आधी पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे। बुंदी करण्यासाठी मी हा आपला घरातलाच झारा घेतलेला आहे। तर हे बघा, बुंदी आता कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। एक चमच्याने बॅटर आपल्याला ह्या झाऱ्यावर हळूहळू टाकत राहायचं आहे। फक्त एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे, जेव्हा आपण ही बुंदी तेलामध्ये सोडतोय तेव्हा गॅस फ्लेम इथे हायच राहू द्यायचा आहे, जेणेकरून ती कढईला तळाशी न चिटकता तेलावर वरती तरंगून येईल। आता एकदा ही बुंदी तेलात वरती तरंगून आल्यावर गॅस फ्लेम आपल्याला इथे लो करायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला ही बुंदी पूर्ण तळून घ्यायची आहे। भजीसारखं कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत ही बुंदी आपण इथे तेलात तळून घेणार आहोत। छान सोनेरी रंग आलेला आहे आपल्या बुंदीला। आता बाहेर काढून घेऊ आणि सेम अशाच पद्धतीने सगळी बुंदी आपण आधी तळून घेणार आहोत। आता तुम्ही म्हणाल की फक्त बुंदी करूनच हे मोतीचूरचे लाडू होऊ शकता का? तर नाही, बुंदी न पाडता सुद्धा आपण हे मोतीचूरचे लाडू बनवू शकतो। आता ही बुंदी गार झाल्यावर मिक्सरला आपण थोडंसं बारीक वाटून त्याचा जाडसर भुगा करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने मी ह्या बुंदीला थोडंसं जाडसर फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून। आता आपण काय करणार आहोत, हा बुंदीचा जो जाडसर भुगा करून घेतलेला आहे तो पाकमध्ये ॲड करून घ्यायचा आहे। संपूर्ण बुंदी मी इथे पाकात ॲड करून घेतलेली आहे। आता फक्त एकच गोष्ट करायची, मंद आचेवर आपल्याला हे मिश्रण हळूवारपणे मिक्स करत परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर या मिश्रणात मी ॲड करणार आहे काजूचे थोडेसे काप। तसं ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही कुठलाही ड्रायफ्रूट्स घातला तरी काही हरकत नाही आहे। त्यानंतर हे मेलन सीड्स आहेत। मेलन सीड्स आपल्याला या मोतीचूरच्या लाडूमध्ये ॲड करायचेच आहेत, कारण मेलन सीड्समुळे आपला लाडू दिसायलाही खूप छान दिसतो आणि टेस्टही खूप छान येते लाडूची। आता सगळ्यात शेवटी या मिश्रणात आपण 2 ते 3 चमचे साजूक तूप घालणार आहोत आणि तूप या मिश्रणात मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे, जेणेकरून लाडू आपल्याला व्यवस्थित वाळता येतील। एक 10 ते 15 मिनिटं हवेत आपण हे मिश्रण पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। आता आपण याचे लाडू इझिली बनवू शकतो। तर त्यासाठी आधी मी एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे।
लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी बोटांना थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मिश्रण बोटाला चिटकणार नाही. आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराचा गोळा घेऊन आपल्याला हे मोतीचूरचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. हे लाडू बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा, इथे आपला हा लाडू बनवून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे लाडूसुद्धा बनवून घेणार आहोत. तर मोतीचूरचे सगळे लाडू मी इथे बनवून घेतलेले आहेत. अतिशय सुंदर आणि स्वादिष्ट असे मोतीचूरचे लाडू इथे आपले बनवून तयार आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.